अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। तसेच आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वप्रथम आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राने व्हिडिओला सुरुवात करू। तर हो बरोबर, आता तुमच्या लक्षात आलेच असेल हा व्हिडिओ कशावर आधारित आहे। तर बरोबर, हा व्हिडिओ आहे महाशिवरात्री स्पेशल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज महाशिवरात्रीला महादेवांची पूजा कशी करायची याबद्दल माहिती देणार आहे। तर या महाशिवरात्रीला केलेली पूजा ही याचं फळ खूप मोठ्या प्रमाणावर आणि लगेचच मिळते, कारण पृथ्वी तलावर जे शिवशंकर भोळे आपल्या आहेत ते त्यांचा वास असतो, प्रत्येक शिवपिंडीमध्ये त्यांचा वास असतो। म्हणजे आणि आजचा दिवस एक स्पेशली मानला जातो, कारण आजच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झालेला आहे। तसेच आजच्या दिवशी आपले भगवान शंकर असतात ते समाधी अवस्थेतून बाहेर येतात, म्हणजेच या पृथ्वी तलावर शिवतत्व जागृत असतात। त्या दिवशी केलेली पूजा ही खूप फलदायी असते। तर पूजा ही नुसती पाण्याने दुधाने अभिषेक असं करायचं नाही का, तर नाही, नुसत्या पाण्याने अभिषेक करून पूजा वगैरे करायची नाही। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या 12 राशींच्या लोकांना कोणत्या कोणत्या वस्तूंनी पूजा करायची आहे ते सांगणार आहे, किंवा आजच्या ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेमध्ये आपण कोणते कोणते ग्रंथ वाचायचे आहे त्याबद्दलही माहिती सांगणार आहे। तसेच कोणते मंत्र बोलायचे याबद्दल देखील मी थोडीशी इथे माहिती सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण आता इथे बघूया मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टींनी शिवपिंडीवरती अभिषेक केला जाणार आहे। तर सर्वप्रथम मेष राशी आहे, त्या मेष राशींनी गंगाजल, मध, तसेच साखर, पाणी या सगळ्या गोष्टी आहेत त्या अभिषेकाला वापरायच्या, म्हणजे शिवपिंडीवर त्याचा अभिषेक करायचा आणि हे तीर्थ आपण हातामध्ये घ्यायचं आणि प्राशन करायचं आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या भगवान शंकरांना सांगायच्या। तसेच वृषभ राशीमध्ये देखील सांगितलेलं आहे गंगाजल, दूध, दही, तूप आणि पाणी या वस्तूंनी आपल्या शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच ते जल आपण प्राशन करून भगवान शंकरांना आपली जी इच्छा आहे ती मनोभावे सांगायची आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची त्यांच्याजवळ आराधना करायची। त्याच्यानंतर आहे मिथुन रास, याच्यामध्ये गंगाजल, बेलपत्र, लाल फूल ह्या वस्तू शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत। कर्क रास आहे, त्याच्यामध्ये गंगाजल, कच्चे दूध, पाणी आणि पांढरे वस्त्र, म्हणजेच पांढरे वस्त्र आहे ते शिवशंकरांच्या पिंडीला त्याचा स्पर्श करायचा आणि ते ब्राह्मणाला दान करायचे। त्याच्यानंतर आहे सिंह रास, सिंह राशीला गंगाजल, मध आणि गूळ बारीक करून हा शंकराच्या पिंडीवर याचा अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर ते जे जल आहे ते आपण प्राशन करायचं आणि आपली जी आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे ती भगवान शंकरांना सांगायची। आता त्याच्यानंतर आहे कन्या रास, कन्या राशीमध्ये गंगाजल सर्वप्रथम, बेलपत्र आणि त्याच्यानंतर मध या वस्तू शंकरांना अर्पण करायचे अभिषेक करताना। त्याच्यानंतर आहे तुळ रास, त्याच्यामध्ये गंगाजल आणि उसाचा रस या वस्तूंनी शंकरांना अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर आहे वृश्चिक रास, वृश्चिक राशीमध्ये सर्वप्रथम गंगाजल, दूध आणि त्याच्यानंतर लाल फूल हे भगवान शंकरांना पिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी मागणी करायची। त्याच्यानंतर धनुराश, धनुराशीमध्ये गंगाजल आणि बेलपत्र या वस्तूंचा शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे। तसेच ज्यांची मकर रास आहे त्यांनी गंगाजल, बेलपत्र आणि पाणी याचा शंकरांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आहे कुंभरास, कुंभराशीच्या लोकांनी दुधावरची साय, म्हणजे दूध नाही, दुधावरची साय आणि खडी साखर आणि त्याच्यानंतर गंगाजल यांनी भगवान शंकरांना अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थप्राशन करून शंकरांजवळ आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची। त्याच्यानंतर आहे मीन रास, मीन राशीमध्ये सर्वप्रथम पाणी, त्याच्यानंतर मध, नंतर गंगाजल,
परत मध आणि बोर, मग ते हिरवे असो किंवा लाल असो कोणत्याही प्रकारचे एक बोर हे शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आणि ते गंगाजल प्राशन करून आपण आपली मनोकामना अगदी मनोभावे भगवान शंकरांना सांगायची। या राशीनुसार जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला तर अगदी निश्चितच आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत होईल। तसेच आता इथे जे आपण अभिषेक करायला दूध वापरणार आहोत ते पिशवीतलं दूध वापरायचं नाही, तर ते आपल्या घरी जे दूधवाले येतात किंवा जे गाई म्हैशीचं दूध आपल्याला दिलं जातं घरात आणून, पिशवीचं नाही तर ते दूध वापरायचं। हां, ते अगदीच मुंबई पुण्यामध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना पर्यायच नाही पिशवीच्या दुधाशिवाय, तर त्यामध्ये एक पर्याय म्हणून काय करायचं तर ते दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं, म्हणजे ते पवित्र होतं आणि ते दूध आपण शंकरांच्या पिंडीवर अभिषेकासाठी वापरू शकतो। गंगाजल हे अतिशय महत्त्वाचं आणि खूप असं प्रत्येकाच्या घरामध्ये असणं आवश्यकच आहे। ज्या घरामध्ये गंगाजल असतं त्या घरामध्ये वास्तू दोष राहत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात असतात असं मानलं जातं। आता अजून एक इथे गोष्ट सांगते की आपण जे पंचामृत बनवतो शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी, तर ते कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये बनवू नका, कारण पंचामृत बनवताना जे दह्याचा वापर करतो त्याचं आणि तांब्याचं जेव्हा हे एकत्रीकरण होतं तेव्हा त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि हे विष तयार झालेलं पंचामृत आपण भगवान शंकरांना अर्पण करू नये, त्याचा मोठ्या प्रमाणावर आपला दुष्परिणाम होऊ शकतो। म्हणून कधीही ज्या वेळेस आपण पंचामृत करणार आहोत तर ते तांब्याच्या भांड्यामध्ये करायचं नाही। तसंच अजून एक, ज्या वेळेस आपण मंदिरात जातो आणि अभिषेक करतो त्यावेळेस तेथीलच पाणी मंदिरातलं वापरायचं नाही, तर ते आपल्या स्वतःच्या घरून पाणी घेऊन जायचं। तर हे पाणी घेऊन जाताना कधीही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी न्यायचं नाही, तर हे पाणी काचेच्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर अशा प्रकारे हा अभिषेक भगवान शंकरांना करायचा। तसेच त्या दिवशी आपण कोणते कोणते ग्रंथ वाचले पाहिजे तर शिवकवच, शिवचालिसा, शिवमहिमा असे अनेक प्रकारचे जे भगवान शंकरांचे जे ग्रंथ आहेत ते याचं आपल्याला पठण करायचं आहे अगदी मनोभावे, की आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार ठेवायचे नाहीत, वाईट वृत्ती आणायची नाही। त्याच्यामुळे काय होईल, जर आपण कोणाचे वाईट विचार मनात ठेवले आणि हे जर दिवसभर पठण करत राहिलो ना पाठाचं, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, त्याचे फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना, व्रत करताना, पठण करताना कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही। तर आता या दिवशी मंत्र कोणता बोलायचा, तर सर्वात सोपा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जो हा मंत्र माहीत आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हा मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे। आणि त्याच्याबरोबरच अजून एक मंत्र जर तुम्हाला जमला तर तोही म्हणायचा, तो म्हणजे ओम श्री शिवाय नमस्तुभ्य, असा हा जो मंत्र आहे तो एक शिवशंकरांना फार आवडता आहे, तो म्हटला तरी तुम्ही चालेल। अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आपल्या राशीनुसार, त्याच्यामुळे भगवान शंकरांचे आपल्यावर आशीर्वाद राहतील आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होईल। आणि अजून एक, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, त्यांनी भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं नाही। कृपा करून सांगते पुन्हा एकदा की त्याचा परिणाम तुमच्यावरच वाईट होणार आहे। महाशिवरात्री ही दरवर्षी येते, पण आपली जी प्रेग्नन्सी आहे ती या वर्षी असेल तर ती काही पुढच्या वर्षी नसणार, तुम्ही पुढच्या वर्षी शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा विधी अभिषेक करू शकता, पण प्लीज यावर्षी काही तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू नका। तर आता ह्या सगळ्या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या जर तुम्ही केल्यात आपल्या राशीनुसार तर आपल्याला याचे फळ निश्चितच चांगलेच मिळणार आहे। आणि हो, आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करतो किंवा आपल्याला ही हवी आहे, आपली ही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण असंख्य प्रयत्न करतो, कष्ट करतो, पण त्या कष्टाबरोबर आपल्याला आपल्या दैवी शक्तीचा, आपल्या देवाचा आशीर्वाद असणे आणि त्यांचा पाठिंबा असणे खूप महत्त्वाचे असते। त्यामुळे या महाशिवरात्रीला आपण ही राशीनुसार सेवा जरूर नक्की करा। शिवशंकर तुम्हाला नक्की प्रसन्न होतील, तुमच्या मनात ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होईल। तर मग आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर व्हिडिओवरती
तुम्ही नवीन हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल, चॅनेलवर नवीन पहिल्यांदा जर तुम्ही विजिट केले असेल तर आपल्या चॅनेलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत, देवपूजा आहेत, माहिती आहे, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीत पोचेल. त्यामुळे तुम्हाला बेल आयकॉन दाबून ऑल बटन दाबायची खूप गरज आहे. तर तुम्ही हे सर्व केलं तर तुम्हाला ही सगळी माहिती अगदी सहजपणे पोचून जाईल. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ इथेच संपू.